बीड कारागृहात वाल्मिक कराड, सुदर्शन घुले गीते गँगकडून मारहाण. भाजप आमदार सुरेश धस यांचा दावा. बबन गीते गँगमधील महादेव गीतेकडून मारहाण. धसांचा आरोप. मकोका कायद्याअंतर्गत कराड आणि सुदर्शन घुले कारागृहात. वाल्मिक कराड, सुदर्शन घुलेला मारहाण झाली नाही. सुदीप सोनवणे, राजेश वाघमोडे यांच्यात वाद झाला होता. बीड जिल्हा कारागृहातील अधीक्षक अधिकाऱ्यांची माहिती. बीड जिल्हा कारागृहातून महादेव गीतेला दुसरीकडे हलवलं. कराड आणि घुलेला मारहाण केल्याचा महादेव गीतेवर आरोप. महादेव गीतेसह 4 आरोपींना हर्सुल कारागृहात हलवल्याची माहिती. महादेव गीतेनं कराड घुलेला मारहाण केली नाही. वाल्मिक कराडच्या लोकांनी महादेव गीतेसह इतरांना मारहाण केली. महादेव गीतेच्या पत्नी मीरा गीतेनं फेटाळला मारहाणीचा आरोप. अंदर मारना या मरना सब कुछ माफ है. बापू आंधळे खून प्रकरणातील आरोपी शशिकांत उर्फ बबन गीते याची फेसबुक पोस्ट. वाल्मिक कराडवर कारागृहात झालेल्या हल्ल्यानंतर पोस्ट करत गीतेचा कराडला इशारा. 2 टोळ्यांमधला वाद होता. फार मोठी मारामारी झालेली नाही. बीडच्या जेलमध्ये काहीही होऊ शकतं. सुरेश धस यांचं वक्तव्य. वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना जेलमध्ये मारहाण झाल्याचं प्रकरण. लोकांना वेड्यात काढण्याचा हा प्रकार. मनोज जरांगेंचं वक्तव्य. संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित महिलेची 5 दिवसांपूर्वी हत्या. पोलिसांकडूनच जागेवर पोस्टमॉर्टम. अंजली दमान यांचा खळबळजनक आरोप. कळंब शहरातील द्वारका नगरीत मृत अवस्थेत सापडलेल्या महिलेचा संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंध नाही. पोलिसांनी दमान यांचे आरोप फेटाळले. धारूर तालुक्यातील कानापूर इथे स्वप्नील देशमुखची जुन्या वादातून संतोष देशमुख आणि त्याच्या साथीदारांनी केली हत्या. शिरसाळा पोलीस ठाण्यात 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. शिर्डीत देशाच्या संरक्षण व्यवस्थेसाठी लागणाऱ्या बॉम्ब शेलचं उत्पादन होणार. शिर्डी MIDC मध्ये डिफेन्स क्लस्टरचा भूमिपूजन सोहळा संपन्न. म्हाडाच्या 2025-26 साठी सादर 15,951 कोटी 23 लाख रुपयांच्या अर्थसंकल्पाला प्राधिकरणाची मंजुरी. महाराष्ट्रात म्हाडातर्फे येत्या आर्थिक वर्षात 19,497 सदनिका बांधण्याचं उद्दिष्ट. सोन्याला नवी झळाळी. तोळ्याला 93,500 रुपये इतका विक्रमी दर. आगामी काळात सोन्याचे दर अजून वाढण्याची शक्यता. दूध उत्पादक शेतकऱ्यांना गुढीपाडव्याचं गिफ्ट. गोकुळकडून गायीच्या दुधाच्या खरेदीत 2 रुपयांची वाढ. परभणीत BS6 मानांकनाच्या 5 नवीन बसेसचं लोकार्पण. पालकमंत्री मेघना बोर्डीकर आणि शिवसेना नेते आनंद भरोसे यांच्या हस्ते लोकार्पण. खाऱ्या पाण्यामुळे शेकडो नागरिकांना किडनीचे आजार. अनेकांच्या दोन्ही किडन्या निकाम्या. अकोल्याच्या बाळापूर तालुक्यातला प्रकार. बुलढाण्याच्या लोणार शहर आणि परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस. गहू आणि कांदा पिकाचं नुकसान होण्याची शक्यता. वाशिमच्या मालेगाव तालुक्यात अनेक भागात जोरदार पाऊस. अवेळी बरसलेल्या पावसानं नागरिकांची मोठी तारांबळ. परभणीचं तापमान 40शी पार. वाढणाऱ्या उकाड्यामुळे नागरिक हैराण. रस्त्यांवर शुकशुकाट तर रुमाल टोप्यांचाही वापर. कोल्हापूरच्या शाहूवाडी तालुक्यातील शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांची धास्ती. वन्य प्राणी करत असलेल्या पिकांचं नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांची रात्रभर गस्त. वडील आजारी असल्यानं रात्रभर शेतात गस्त घालणाऱ्या चिमुकल्याचा व्हिडिओ. पालघरच्या वाडा तालुक्यातील गारगावमध्ये माणसासारखा बोलणारा कावळा. एका आदिवासी कुटुंबानं पाळलेला कावळा हा माणसाप्रमाणे बोलत असल्यानं परिसरात चर्चा. बुलढाण्याच्या चिखलीतील बुलढाणा जिल्हा केंद्रीय बँकेसमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी. 7/12 कोरा होत नाही तोपर्यंत कर्जमाफीचे पैसे भरणार नाही. शेतकऱ्यांची भूमिका. भंडाऱ्याच्या खैरीपट इथल्या वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू. काँग्रेस नेते नाना पटोलेंनी संबंधित कुटुंबियांची घेतली सांत्वनपर भेट. नरभक्षी वाघाचा तातडीनं बंदोबस्त लावण्याची नाना पटोलेंच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना. जळगावातील नशिराबाद उड्डाणपुलाजवळ दुचाकी डिव्हायडरला धडकली. अपघातात एकाचा जागीच मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी. जळगावात ट्रक चालकाकडून 50 रुपयांची लाच घेणं. वाहतूक पोलिसाला पडलं महागात. व्हिडिओ व्हायरल होताच वाहतूक पोलिसांसह 2 अन्य कर्मचारी निलंबित.
भंडाऱ्याच्या गोबरवाही प्राथमिक आरोग्य केंद्रात विषारी साप आढळल्यानं खळबळ, रुग्णांमध्ये भीतीचं वातावरण. पहिली शिकणाऱ्या शाळेतील मुलाला पळवण्याचा अज्ञाताचा प्रकार. पुण्याच्या शिरूर तालुक्यातील पाबळमधील एका नामांकित शाळेतला धक्कादायक प्रकार. चालकानं शाळेची परवानगी घ्यावी लागेल असं म्हणताच अज्ञातानं पळ काढला. गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगर शहरातील उपजिल्हाधिकाऱ्याला पत्नीची आई, भाऊ आणि मोलकरणी मित्राच्या मदतीनं जीवे मारण्याचा प्रयत्न, जादूटोणा, विषप्रयोग करत जातीवाचक शिवीगाळ केल्याचाही उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांचा आरोप. प्रियकरांना लग्नाला नकार दिल्यानं अल्पवयीन मुलीची आत्महत्या. नाशिकमधली घटना. आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल. सुविधा न देणं पेट्रोल पंप चालकाला पडलं महागात. पुण्यातील एका पेट्रोल पंप चालकाला 60,000 रुपयांचा दंड. पुण्याच्या गोसावी वस्तीत 45,000 रुपयांची हातभट्टीची दारू जप्त. 1 जण पोलिसांच्या ताब्यात. वानवडी पोलिसांची कारवाई. गोंदिया शहरातील पाल चौक परिसरातील हुक्का पार्लरवर स्थानिक गुन्हे शाखेची धाड. निकोटीनयुक्त हुक्का फ्लेवर विक्री प्रकरणी गुन्हा दाखल. धुळे शहरातील साक्री रोडवर सुमन हॉस्पिटल इथे गर्भपात केंद्र. महापालिकेच्या पथकानं केली कारवाई. या ठिकाणी गर्भपात करणारी संबंधित महिला ही फक्त 9वी पास असल्याची धक्कादायक माहिती चौकशीतून समोर. सलग सुट्ट्यांमुळे विठुरायाची पंढरी गजबजली. विठुरायाच्या दर्शनासाठी भर उन्हात उभं राहण्याची भाविकांवर वेळ. स्वामी समर्थांचा प्रकट दिन असल्यानं अक्कलकोटमध्ये भाविकांची मोठी गर्दी. महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र आणि तेलंगणातून भाविक दर्शनासाठी अक्कलकोटमध्ये दाखल. ईदीच्या पार्श्वभूमीवर नागपुरातील हिंसाचार घडलेल्या भागात चोख सुरक्षा व्यवस्था. चिटणीस पार्क चौक, महाल, हंसापुरी, मोमीनपुरा, जामा मशीद परिसरात दंगल नियंत्रण पथक तैनात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.